राम नारायण राम. जीवनाच्या प्रवासात जो कोणी जिथे जे करत आहे, शत्रू किंवा उपद्रवात प्रत्येकालाच ते सहन करावे लागते. अशी अनेक उदाहरणे आहेत. आपले प्रत्येक काम वाऱ्याची वादळं, आघात आणि प्रतिघात यामध्येच पार पडते. आध्यात्मिकतेवरही हेच लागू होते. जे महान मुहूर्त घेत आहेत, 21 लाख वर्षांचं काम जे काही मिनिटात पार करत आहेत, तिथल्या आपत्ती देखील धोकादायक आहेत. चारही बाजूंनी असे अनेक बल अँटीफोर्स आहेत जे प्रत्येक क्षणाला मनावर असा आघात करत राहतात, ज्यामुळे जे घेतात त्यांच्याबरोबर आणि जे जातात त्यांच्याबरोबर अशी लढायांची निर्मिती होतात जेणेकरून ते जाऊ नयेत. हे घेण्याचा एक नियम आहे. जर ते जप करतात तर त्यांना इतका जप करावा लागेल. जर ते म्हणतात की तुम्हाला इतके दिवस ध्यान करावे लागेल तर ते घेतील, किंवा जर ते म्हणतात की काहीही करायचं नाही, जे हवं ते करा, प्रेम आणि सौहार्द ठेवा, तर ते होईल. जे घेतील त्यांच्यासोबत जे प्रेम असेल त्यात कोणतीही क्रॅक पडू नये हे लक्षात ठेवावं लागेल.